नाशिकमधील अंबड व सातपूर MIDCतील 130 कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा तसेच त्यांच्या परिवाराने गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते। मात्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीत चर्चा झाल्यानंतर पुढील आठवड्यात या अतिक्रमण विषयावर संपूर्ण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ व आपल्या उपोषणाला न्याय देऊ असे आश्वासित केल्यानंतर संतोष शर्मा यांनी लिंबू पाणी पीत आमरण उपोषण सोडले। या प्रसंगी राणा की सेना संस्थापक अध्यक्ष वाल्मिक राजपूत, प्रिया शर्मा, सनी कल्याणी, मुकेश झणके उपोषण सोडत असताना उपस्थित होते। यावेळी अधिक माहिती संतोष शर्मा यांनी दिली आहे। नमस्कार। हॅलो संतोष, कशासाठी उपोषण धरले तू? आज 4था दिवस आहे। आज आतापर्यंत कोणीच आलेले नाही इथे। नाही, आता तू नाशिकला आहे, आम्ही बॉम्बेला आहे, यायचं म्हणलं तर आलो असतो, पण तुझं काय मागणी आहे उपोषणासाठी? दादा, माझी तीच मागणी होती ते अतिक्रमण काढण्यासाठी की आजपर्यंत किती कामगार मेलेले याच्यामध्ये, याचा सुद्धा त्यांच्याकडे हिसाब नाही आहे। तुमच्याकडे मी न्यायाची अपेक्षा करतोय की मला न्याय द्या आणि अतिक्रमण संदर्भात कारवाई करायला लावा। तू आम्हाला मला वाटतं पत्र दिलेलं आहे ना तुझं? हो, दिलेलं आहे साहेब पत्र। मी ज्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व दिलेलं आहे मी। आणि आपण आहे ना, पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या दालनामध्ये मीटिंग लावतो, संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलवतो, तुम्ही जेवढे लोक उपोषणाला बसल्या त्या लोकांनाही बोलवतो, पण माझी एक विनंती आहे, तू आजच्या आज ते उपोषण सोड। दादा, तुमच्या शब्दालाच मी मान देणार सर दादा। मला तुमच्यावर पूर्ण विश्वासच आहे। 100% मी उपोषण सोडणार आताच। पुढच्या आठवड्यामध्ये तुमची मीटिंग लावतो मी माझ्या दालनामध्ये, संबंधित अधिकारी जे पण आहेत ना त्या अधिकाऱ्यांना बोलवतो आणि आपण जे नियमात बसल तशी ती कारवाई करायला लावू। चालेल दादा, पूर्ण भरोसा आहे मला तुमच्यावर। मी समजू का तू आज उपोषण सोडणार म्हणून? आता जवळ असतो तर मीच ग्लास मध्ये काहीतरी तुला सरबत बिरबत दिला असता। नाही दादा, तुमच्यावर विश्वास आहे। मी एक मजुराचा मुलगा आहे। तुम्हाला गोरगरीब दलित लोकांची कैवारी आहे तुम्ही, आम्हाला माहिती आहे। तुम्ही जरूर 100% मला न्याय देतील। मी पुढच्या आठवड्यात, तू आता उपोषण सोड, पुढच्या आठवड्यात ये, मी पुढच्या आठवड्यामध्ये तुला माझं पत्र पण देतो, संबंधित अधिकाऱ्याला बोलवूनही घेतो आणि जे काय तुझ्या मनात शंका, पुन्हा कारवाई काय करायचं जे असेल ना ते आपण तुझ्या इच्छेनुसार ती कारवाई करू आपण। चालेल, धन्यवाद। ठीक आहे, सोडतो। तर सर्वात अगोदर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद करतो की त्यांनी मला आज एक आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या हप्त्यामध्ये मी सर्वांना नोटीस काढून मुंबईला बोलवतो आणि सर्वांना संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा याचा जाब विचारतो। या आश्वासनामुळे मी आता माझं उपोषण स्थगित करतो आहे। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।